हॅलो मित्रांनो, हे माझ्या मित्राचं आहे 1,20,000 रुपयाचं अकाउंट आहे. त्यामध्ये त्याने 2 कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत. जवळपास इथे दाखवतो मी तुम्हाला. इन्व्हेस्टेड व्हॅल्यू जर इथे दिसत असेल तुम्हाला तर इन्व्हेस्टेड व्हॅल्यू 1,20,000 रुपये आहे आणि करंट 1,10,000 रुपये आहे. तर जवळपास याला ना मित्रांनो एक 8 ते 9% काहीतरी ड्रॉडाऊन दिसत आहे. 8.64% ड्रॉडाऊन आहे. 10,000 रुपये मायनस आहेत. माझगावचा शेअर्स घेतलेला आहे, गॉडफ्रेचा शेअर्स घेतलेला आहे. एक 2,483 रुपयाला घेतलेला आहे आणि हा 2,184 रुपयाला घेतलेला आहे. मार्केट जेव्हा 25,000च्या जवळपास होतं तेव्हा त्यांनी इन्व्हेस्ट केलेले होते. तर थोडंसं ड्रॉडाऊन आहे, हे कव्हर होऊन जाईल. त्यांना ॲव्हरेज सुद्धा करणार, आणखी 1,00,000 रुपये यामध्ये इन्व्हेस्ट करणार. तर त्याची स्ट्रॅटेजी काय, मी तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल थोडंसं सांगतो. मित्र काय करणार आहे, आता याच्याकडे 31 शेअर्स आहेत. माझगाव डॉक शिप बिल्डरचे जवळपास 2,400 रुपयाने घेतलेले. तर तो काय म्हणत आहे मला, मी यामध्ये ऑलमोस्ट आणखी 3-4 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. 3-4 लाख म्हणजे जवळपास आपण समजा त्याचं कॅपिटल जर 5 लाख रुपये पकडलं, 5 लाख रुपये कॅपिटलवर आपण त्याला 2,000 रुपयाच्या जर भावाने, कारण की आता माझडॉकचा शेअर हा 2300-2400 चालू आहे, पण आपण ॲव्हरेज 2,000 रुपयाचं पकडूया. 2,000 रुपयाचं पकडलं तर 250 शेअर्स होतात आणि 250 शेअर्सच्या पाठीमागे त्याला जर 100 पॉईंटचे किंवा 200 पॉईंटची जर मुवमेंट त्याने कॅप्चर केली तर 250 गुणिले 200 जर इथे केली तर ऑलमोस्ट 50,000 रुपयाचा त्याला प्रॉफिट होणार आहे याच 250 शेअरच्या पाठीमागे. इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपये होणार आहे. 5 लाख रुपयाच्या पाठीमागे 50,000 इन्कम म्हणजे जवळपास 10%ची त्याला यामध्ये ग्रोथ भेटणार आहे तुम्हाला. आणि ही सायकल जी आहे ना मित्रांनो, ते हर महिन्या 2 महिन्यामध्ये एक वेळेस रिपीट होते. तर तुम्ही या सायकलला मल्टिपल टाइम्स करून, जसं की तुम्हाला किती वेळेस करायचं, या सायकलला जर तुम्ही 7-8 वेळेस जरी मल्टिपल केलं महिन्याच्या अंतराने, 15 दिवसाच्या अंतराने, 2 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये, तर ही रक्कम विदिन 1 इयर डबल होऊ शकते. 100% रिटर्न्स तुम्हाला इथून भेटू शकतात. किंवा 50,000 हे जे अमाऊंट आहे ते 5 लाखाच्या पण 10% तुम्ही 10 वेळेस जर या पैशाला तुम्ही डबल करू शकलो या अकाउंटला, 50,000 50,000 10% जर तुम्ही इन्कम जनरेट करत राहिलो तर 10व्या टायमिंगला तुमचे पैसे हे 5 लाख रुपयाचे डबल होतात. आणि हे एकदम सोपी पद्धत आहे, कारण की याला स्विंग पोझिशन्स म्हणतात. स्विंग मीन्स काय, तुम्ही एकदा शेअर्स घेऊन ठेवा, नंतर वाढतील त्या हिशोबाने सोडून द्या. तुम्हाला बुक करू वाटलं बुक करा, नाही करायचे असतील तर एकदाच तुम्ही 1 वर्षाच्या काळखंडामध्ये, 2 वर्षाच्या काळखंडामध्ये हे तुम्ही वापस करू शकता. ही एवढी सोपी ट्रिक आहे मित्रांनो, याच्यावर तुम्ही सर्वांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. अगोदर हे तुमचं कॅपिटल वाढवा. जसं इथं दिसत आहे याचं 1,20,000 रुपये, या ठिकाणी तुमच्याकडे सुद्धा छोटे छोटे 1 शेअर्स, 2 शेअर्स, 5 शेअर्स या पद्धतीने तुम्ही करून अगोदर 200-300 शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवा. खूप असं चालणारी ट्रिक आहे मित्रांनो, तुम्ही एक वेळेस ट्राय करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.